शहराकडच्या स्कूलची सहल, गावाकडच्या शाळेची सहल. आम्ही सहलीला जाताना स्मार्टफोन घेऊनच सहलीला जातो. घंटा आमच्या पोरांकडे आहे ना कुणाकडे मोबाईलच नसतात. मोबाईल बिबाईल घरचे आम्हाला देतच नाही, कारण घरच्यांना माहितीये ही बियाणं कुठेतरी मोबाईल हरवून. आम्ही डायरेक्ट ना मास्तरच्याच मोबाईल मध्ये फोटो बिटो काढतो डायरेक्ट. आमच्या सहलीच्या बसमध्ये आम्ही इंग्लिश सॉन्ग, रॅप असे गाणी लावतो. मराठी गाणी आमची इष्टीची ना आम्ही प्युअर गावठी गाणी लावतो डायरेक्ट. सुरुवातच कोणची गाणी नव्हती आमची, तू जागा ग डायरेक्ट. नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, लिंबू मला मारला, गडोळाचं पाणी, असली गाणी असतात आमच्याकडे डायरेक्ट. गोंधळच होतो डायरेक्ट पोरांचा, अंगात दिवस संचारतो लगेच पोरांचा. मग पोरं काय गप्प बसतोय, एकटी नाही नाचत, मास्तरला बी ओढ ओढ आणतात, मॅडमला आणतात, सगळ्यांना नाचायला लावते डायरेक्ट. असली डेंजर असतात पोरं. आमची जिथं सहल जाईल तिथं आम्ही भरपूर प्रमाणात शॉपिंग करतो, जसं की टॉय, शर्ट, पॅन्ट, चप्पल, महागड्या वस्तू अशी शॉपिंग करतो. चिक्की आमची सहल जाईना आम्ही काय घेतो तिथे, चिक्की, आवळा, लेमन गोळ्या, वाटाणं, फुटाणं. घरचे बी आम्हाला तुमच्याकडे 1500 रुपये नाही देत आम्हाला खर्चायला, 50-100 लय झालं म्हणतात. घरची म्हणतात काय खर्च आहे तिकडे, हाय की मास्तर दिन पैसे तुम्हाला. आता तूच सांग आमच्यात हाय का मास्तरला पैसे मागाय, आणि मोबाईल बी एकच असतो मास्तरकडे. आमच्या घरची 5-5 मिनिटाला फोन करतात, हॅलो पिंट्या कुठे हो, सरी हँगोत राहो, कोण बोलतय, कोणचा पिंट्या तुमचा सांगा तरी नीट नाव. मग ती नावं सांगणार, मग त्या पिंट्या कुठं मागचा पुढे येणार, मग ते बोलणार ठेवला फोन ठेवला नाही तर लगेचच मागणार लगेच दुसरा फोन. हॅलो सर आमचा सोम्या कुठं आहे, त्याला उलट्या होत्या त्याला सांभाळा. त्या फोन ठेवला लागला की तिसरा फोन येतो, हॅलो सर रम्या कुठं आहे आमचा, त्याला खर्चाय पैसे नसतील तर द्या बाबा तुम्ही पैसे, बघू नंतर हिशोब आल्यावर. असलं फोन बाबा सरांना येतात आमच्या नुसते. सर बी आमच्या कटाळून जातात फोन उचलू. सरांची ट्रिप एन्जॉय करायचं राहिली एका बाजूला, घरच्यांचाच फोन सांभाळता दिवस जातो निघून. मग आमची सहल गावात येते माघारी, तरी बी आम्हाला 2 दिवसांना फिरले होत होतो, असं वाटतं अजून एकटीच आम्ही. असली डेंजर आमच्या सहलीचा अनुभव खतरनाक असतो एकदम. तुम्ही ना जिंदगीत लक्झरी गाड्यामध्ये फिरतान, मोठमोठ्या कार मध्ये फिरतान, तुम्ही कुठं बी फिरतान, पण जी शाळेकडच्या सहलीची मजा आहे ना ती कशातच नाही. ती वेगळीच मजा असते पोरांबरोबर. भले ती सहली जवळ जवळ का जाईना, त्यात बी मजा असती आणि त्यात बी आठवणी दाडलेल्या असतात मरणाच्या. सहलीमुळे ना बऱ्याचशा ठिकाणांची, गडकिल्ल्यांची आपल्याला माहिती मिळते. शाळेची शैक्षणिक सहल ही अख्ख्या जिंदगीची एक लय महत्वाची आठवण असती. ती आठवण आहे ना आपण किती जरी मोठं झालो तरी त्या आठवणी कधी पुसल्या जाऊ शकत नाही. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, सहल तुमच्या शहराकडली असो किंवा आमच्या गावाकडली असो, सहल ही सहलच असती आणि सहलीला गेलंच पाहिजे. त्यामुळे सहलीला जाणाऱ्या पोरांचा नादच नाही करायचा. विषय